छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धाच्या गप्पा मारणं सोपे आहे. महाराज पन्हाळगडावर होते. महाराजांना विशाळगडावर जाणं अत्यंत महत्वाचं होतं. महाराजांनी अफजल खान फाडला होता. विजापूर भयंकर संतप्त झालं होतं. विजापूरकरांनी 42,000 सैन्य महाराजांना मारण्यासाठी पाठवलं होतं. महाराज पन्हाळगडावर होते. 42,000 सैन्याने त्या गडाला वेढा मारला होता. महाराजांना तो गड सोडणं अत्यंत महत्वाचा होता. महाराजांनी भवानीला कौल मागितला. भवानीला कौल मागितल्याशिवाय महाराज पुढचं कोणतंच काम करत नव्हते. भवानीने कौल दिला आणि महाराजांनी पन्हाळगड सोडण्याची तारीख निवडली. तारीख होती 12 जुलै 1660. आषाढ शुद्ध पौर्णिमा गुरुवारचा दिवस होता. 600 मावळे महाराजांनी सोबत घेतले. बाजी प्रभूवर सगळी जबाबदारी दिली. बाजी प्रभूने रात्री 10 वाजता गडाचा दरवाजा उघडला. 2 पालख्या गडाच्या बाहेर पडल्या, दरवाजाच्या बाहेर पडल्या. एका पालखीमध्ये महाराज बसले. एक पालखी रिकामी पाठीमागून चालत होती. वेळा तेवत होता. वेळा आता 100 पावलावर आला होता. वेळा आता 50 पावलावर आला होता. वेळा आता 25 पावलावर आला होता. वेळा आता 5 पावलावर आला होता. मावळ्यांचं पाऊल आता वेळामध्ये पडलं होतं. वरून धो धो पाऊस पडत होता. मावळ्यांच्या अंगातून घाम निघत होता. महाराष्ट्राची जोखीम खांद्यावर होती. विशाळगडावर पोस्ट करून देण्याची जबाबदारी मावळ्यांची होती. मावळे पुढे पडत होते. वेळा पाठीमागे पडत होता. एका झाडीतून डोळे चमकले. वाघाचे नाही, माणसाचे. ठरल्याप्रमाणे रिकामी पालखी पुढे आली. ठरल्याप्रमाणे शिवा नावी नावाचा एक मावळा त्याच्यामध्ये बसला. तिथं 15 मावळे थांबले. बाकीचे मावळे महाराजांना घेऊन पडत होते. गजापूर नावाचं गाव लागलं. पाठीमागून गणिम येतो असं समजलं. बाजीप्रभूने त्या खिंडीमध्ये महाराजांची पालखी टेकवली आणि बाजीप्रभू महाराजांना म्हणत होते, जावं महाराज आपण. जोपर्यंत आपण विशाळगडावर पोहोचत होणार नाही तोपर्यंत एकाही शत्रूला तुमच्या पाठीमागे येऊ देणार नाही महाराज. जावं महाराज आपण. महाराज नाही म्हणत होते. बाजीप्रभूचे ते वाक्य आजही आपल्या स्मरणातून जात नाही. बाजीप्रभू म्हटले होते, जावं महाराज आपण. लाख मरावे महाराज पण लाखाचा पोशिंदा मरू नये महाराज. जावं महाराज आपण. बाजीप्रभूने महाराजांची पालखी खाली टेकवली. बाजीप्रभूने जो मुजरा केला तो मुजरा बाजीप्रभूच्या जीवनातला शेवटचा मुजरा ठरला. महाराजांना घेऊन 300 मावळे निघाले. 300 मावळ्यांनिशी बाजीप्रभू ती खिंड अडवण्यासाठी थांबले. महाराजांना 6 कोस जायचं होतं. 4 तास आणखी लागणार होते आणि ज्या गडावर महाराजांना पोहोचत व्हायचं होतं त्या गडाला सूर्यराव सुर्वे आणि यशवंतराव सुर्व्यांचा वेढा होता. 6,000 तलवारी महाराजांच्या दिशेने धावल्या. मावळ्यांनी कड तयार केलं. महाराजांची भवानी बाहेर पडली. भवानीने मार्ग मिळवून दिला. महाराज गडावर पोहोचत झाले. तोफांच्या आवाजाने महाराजांनी आवाज दिलाय, पोहोचलोय बाजी, आम्ही तुमची वाट पाहतोय बाजी. तुमचे उपकार कधी विसरणार नाही बाजी. आम्ही तुमच्यामुळे जिवंत राहलोय बाजी. लवकर या बाजी, तुमची वाट पाहतोय बाजी आम्ही. 3 तोफांचा आवाज झाला. बाजी प्रभू त्याच आवाजाची वाट पाहत होते. जगण्यासाठी नाही, मरण्यासाठी. माझा महाराष्ट्र जगला असेल, माझी माती जगली असेल, माझा राजा जगला असेल, माझा मित्र जगला असेल, तशा एका मित्राला जगवण्यासाठी, राजाला जगवण्यासाठी बाजी प्रभू सारखा एखादा शिपाई मेला तरी चालेल.